सर्वांना नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे आपल्या सक्सेस डिजिटल क्लास या आपल्या प्लॅटफॉर्मवरती. तर आज आपण पाहणार आहोत संपूर्ण मराठीची ही मॅरेथॉन आहे. म्हणजे सर्व टॉपिक परीक्षेला 30 पैकी 30 मार्क कसे मिळवायचे त्या संदर्भात व त्यासाठी विचारले जाणारे महत्त्वाचे सर्व टॉपिक आहे या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल. 2 तास, 3 तासाची एक मोठी मॅरेथॉन आहे. पण या व्हिडिओनंतर तुम्हाला कोणताच व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही. सर्व जे काही व्याकरण असेल, जे काही इम्पोर्टंट गोष्टी असतील, सर्व या गोष्टी या ठिकाणी मिळणार आहेत. 30 पैकी 30 मार्क मिळवण्याचा हा एक आपला निर्धार आहे. या निर्धारासाठी सर्व महत्त्वाचे टॉपिक आपण या त्यामध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये, एक्सप्लेनमध्ये याआधी आलेली पी-वाय-क्यू असतील, कोणकोणत्या घटकावरती सारखे प्रश्न विचारले जातात, सर्व या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. तर आता सर्वात पहिला टॉपिक जो आहे आपला दरवर्षी प्रत्येक वर्षी टी-ई-टीला त्यावरती प्रश्न येतो. हा टॉपिक आहे वर्णविचार. वर्णविचाराशिवाय कोणताच पेपर हा आपल्याला अपूर्ण पाहायला मिळेल, की वर्णविचार हा टॉपिक आपल्याला प्रत्येक वर्षी आपल्याला टी-ई-टी पेपर 1 आणि पेपर 2 साठी हा पाहायला मिळेल. तर पहिला टॉपिक आहे आपला वर्ण तसेच तुम्ही पाहू शकता की सर्व टॉपिकचा अभ्यास या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे करणार आहोत. वर्णविचार असेल, बाकीच्या काही नोट्स असतील, कादंबऱ्या कोणी लिहिलेल्या असतील, ते महत्त्वाच्या गोष्टी दरवर्षी आणि याआधी कोणते पुरस्कार मिळालेले असतील, वाक्यांचे प्रकार सर्व पूर्ण जेवढं ग्रामर आहे, तेवढं मराठीला ग्रामर विचारलं जातं व इतर प्रश्न विचारले ते सर्व आपण या लाईव्हमध्ये पाहणार आहोत. तर पहिल्या टॉपिकचं नाव आहे आपलं वर्णविचार. आता मराठीत एकूण वर्ण किती? तर आपल्याला प्रश्न विचारला, तर एकूण आहेत 50 वर्ण. काय आहेत एकूण 50 वर्ण आपल्याला पाहायला मिळतील. आता त्याचे प्रकार कसे-कसे पडलेले, कोणकोणते प्रकार पडलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण की प्रत्येक वर्षी आपल्याला यावरती प्रश्न पाहायला मिळतो. तर स्वर आहेत एकूण 12. त्यानंतर असतात स्वरादी. स्वरादी असतात एक 2. नंतर व्यंजन एकूण असतात 34. त्याने एकूण 34 व्यंजने आपल्याला पाहायला मिळतील. मग आता स्वरांचे प्रकार यावरती एक प्रश्न आपल्याला असतो. ऱ्हस्व स्वर असतील, दीर्घ स्वर कोणते आणि संयुक्त स्वर कोणते? तर आता संयुक्त स्वर म्हणजे काय? ऱ्हस्व म्हणजे काय? आणि दीर्घ म्हणजे काय? तर स्वरांचे सुद्धा 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आता पहिला आहे ऱ्हस्व स्वर. तर ऱ्हस्व म्हणजे काय? तर लहान उच्चाराचे स्वर. म्हणजे लहान उच्चाराचे स्वर. मग आता कोणकोणते लहान उच्चाराचे स्वर आहेत? अ, ई, उ, इ. हे 4 ऱ्हस्व म्हणजे एकदम लहान उच्चाराचे स्वर आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर येतात दीर्घ. दीर्घ म्हणजे लांबट उच्चार. ज्या स्वरांचा दीर्घ म्हणजे लांबट उच्चार होतो त्याला आपण म्हणतो दीर्घ स्वर. मग ते आहेत आ, ई आणि या ठिकाणी ऊ होता. त्यानंतर दीर्घ म्हणजे लांबट आणि त्यानंतर येतात संयुक्त स्वर. संयुक्त स्वरावरती भरपूर वेळा पेपरला प्रश्न आलेला आहे. तर ते संयुक्त 4 स्वर कोणते? तर पहिला आहे ए, ऐ, ओ आणि औ. हे 4 स्वर आपल्याला संयुक्त म्हणून पाहायला मिळतात. या सुद्धा 2013 ला, 2017 ला या पॉइंटवरती प्रश्न आलेला होता. आता स्वरादी कोणत्या असतात? तर स्वरादी ह्या 2च असतात. किती असतात? 2. एक असते अनुस्वार आणि दुसरा असतो विसर्ग. तर सुद्धा याआधी पेपरला प्रश्न आलेले फक्त महत्त्वाचे टॉपिक्स आणि यातूनच आपल्याला पेपरला प्रश्न पाहायला मिळतील. एक असतो अनुस्वार आणि एक असतो विसर्ग. आता अनुस्वार आणि विसर्ग कोणता? तर एक टिंब आणि 2 वेळा जे रेषा देतो आपण त्याला विसर्ग म्हणतो. ह्या 2 आपल्या स्वरादी आहेत. हे बाकीचे उरलेले 34 हे काय असतात आपले व्यंजन पाहायला मिळतील. आता व्यंजनांचा अभ्यास करताना सुद्धा त्यातले आपल्याला वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील. कठोर, मृदू, अनुनासिक, अर्धस्वर असतील, उष्म असतील, महाप्राण असतील, स्वतंत्र वर्ण असतील, सर्व आपल्याला डिटेल्समध्ये अभ्यासायचे आहेत.
आता याचा अभ्यास करताना स्वर कसे-कसे आहेत, कठोर कोणते, मृदू कोणते, अनुनासिक कोणते, याच्यावरती 100% आपल्याला प्रश्न पाहायला मिळेल, की याचे प्रकार कोणते आहेत. मग आता सर्वात पहिल्यांदा जी गोष्ट आहे, आपण पाहणार कठोर, मृदू आणि अनुनासिके. यावरती आपल्याला प्रत्येक वर्षी प्रश्न पाहायला मिळतो. आता कठोर कोणते? तर आपण या ठिकाणी आपण शॉर्ट ट्रिक्स पाहणार आहोत. कठोर, मृदू, अनुनासिक लक्षात कसे ठेवायचे आणि त्या दोन्हींचा संबंध एकमेकांशी कसा लावायचा. तर आता कठोर, मृदू आणि अनुनासिक पाहताना पहिला क, ख पहिली 2 लाईन लिहून घ्यायची. नंतर ग, घ ते प्रत्येक ठिकाणी 2-2 लाईन आपल्याला लिहायची आहे. नंतर लिहू शकतात च, छ, ज, झ. त्यानंतर पुढचं आहे ट, ठ, ड, ढ. तर आहे त, थ, द. नंतर पुढचे आहेत प, फ, प आणि प. हे आपल्याला कठोर आणि मृदू पाहायला मिळतं. अनुनासिकमध्ये कोण येतात ते आपण पाहणार त्र, न, न. मग आता यात लक्षात ठेवायचे कसे? आता हे झाले कठोर, मृदू आणि क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, त, थ, द, ध, प, फ, ब, भ, ड, त्र, न, न आणि म. हे आपल्याला अनुनासिक पाहायला मिळतील. आता यात ओळखायचे कसे? तर तुम्ही ह्या एकाड एक लाईन जी आहे, ती ही लाईन जी असणार आहे, ती आपल्याला कशाप्रकारे ओळखता येईल, ती आपण पाहणार आहोत. आता ही जी लाईन आहे क, ही जी दुसरी लाईन आहे आणि मृदूची जी दुसरी लाईन आहे, त्या दोन्ही लाईन मिळून जे प्राण भेटतात ते असतात महाप्राण. हे कोण असतात? महाप्राण. यावरती एक प्रश्न हमखास आपल्याला पाहायला मिळेल. वर्ण विचार आणि वर्ण प्रकार दरवर्षी या टी-ई-टीसाठी प्रश्न हा विचारला जातो. प्रत्येक वेळेस याच्यावरती आपल्याला प्राणी अनुनासिक आहे ते ड, त्र, न, न आणि म. हे ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आता यात अजून कोणती गोष्ट येऊ शकते, तर काही असतात अर्धस्वर. आता अर्धस्वर म्हणजे काय? आणि ते किती असतात? तर अर्धस्वर असतात एकूण 4. तर कोणकोणते अर्धस्वर आहे? य, र, ल आणि व. हे 4 अर्धस्वर आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर अर्धस्वर पाहिल्यानंतर दुसरे आहे ते उष्मे. उष्मे म्हणजे त्याला दुसरं नाव दिलं जातं घर्षण. नाव आहे त्याचं घर्षक. उष्म आणि घर्षक किती पाहायला मिळतात? तर ते असतात एकूण 3. कोणकोणते उष्म आणि घर्षक आहे? ते श, श आणि स. हे 3 आपल्याला घर्षक व उष्मे पाहायला मिळतील. त्यानंतर असतो महाप्राण वर्ण. तर महाप्राण वर्णमध्ये कोण येणार आहेत? किती असतात? ते महाप्राण वर्ण एकूण किती असतात? 14. जसे की आपण या ठिकाणी हे पाहिले त्यानंतर 3 आणि अजून एक येतो तो फ. आणि शेवटचा एक खूप वेळा प्रश्न आलाय स्वतंत्र वर्ण हा. स्वतंत्र वर्ण जो आहे तो आहे ळ. तो आपल्याला ओळखता आलं. हे या जेवढ्या आपण टॉपिक पाहतोय, जेवढ्या टॉपिकचा आपण अभ्यास करतोय, प्रत्येक ठिकाणी आपल्याला कोणत्या ना कोणत्या वर्षी प्रश्न विचारलेला आहे. यावर्षी सुद्धा तुम्हाला पेपरला 100% त्या टॉपिकवरती प्रश्न पाहायला मिळतील. हा आपला पहिला टॉपिक होता वर्ण विचार. प्रत्येक टॉपिकचा अभ्यास आपण एकदम डिटेल्समध्ये करणार आहोत, की यानंतर आपल्याला कोणताही व्हिडिओ पडणार नाही. तसेच आपली व्हिडिओ रेकॉर्डेड बॅच सक्सेस डिजिटल हा ॲप प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करायचा आहे. प्ले स्टोअरवरनं डाउनलोड केल्यानंतर आपल्याला सर्व मॅरेथॉन असतील किंवा व्हिडिओ लेक्चर्स असतील, ते आपल्याला त्या ॲपवरती पाहायला मिळेल. केवळ आपण ऑफरमध्ये ₹190 फक्त ही फी ठेवलेली आहे. या फीमध्ये तुम्ही उद्यापर्यंत जॉइन करू शकता. त्यानंतर ती वाढ. त्यानंतर पुढचा आहे, आता वर्णविचार नंतर महत्त्वाचा टॉपिक आहे. तर जे लेखक आहेत, कोणत्या लेखकांनी कोणतं लेखन केलेले आहेत. आता लेखन केलेले पहिले आहे रणजित देसाई.
तर त्यांचं पूर्ण जे नाव आहे रणजित रामचंद्र देसाई. यांच्यावरती सुद्धा प्रश्न आला होता. यांचा जन्म 8 एप्रिल 1928 मध्ये कोल्हापूर येथे झालेला आहे. मग आता यांनी कोणकोणती साहित्य कृती लिहिली? तर थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील श्रीमान योगी, तसेच शिवाजी महाराजांच्या जीवनावरील स्वामीकार या नावाचे लेखन प्रसिद्ध झालेले आहे. पहिले तर स्वामी योगी आहे स्वामीकार या नावाने लेखन त्यांचे प्रसिद्ध आहे. त्यानंतर कोणकोणते नाटक यांनी लिहिले ते नाटक आपल्याला पेपरला विचारले जाऊ शकते. हे बंधन रेशमाचे, स्वामी, संगीत सम्राट, तसेच तानसेन, सावली उन्हाची, वारसा, लोकनायक, समशास्त्री, तसेच पांगुळवाडा हे त्यांची प्रसिद्ध आहे. पंख काहले वैरी आणि धन अपुरे गरुड झेप त्यांनी लिहिलेली ही नाटकं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आहे त्यांनी कोणकोणत्या कादंबऱ्या लिहिल्या? तर कादंबऱ्या आहे अबोगी, पावनखिंड, प्रतीक्षा, बारी, माझा गाव, राज रविवर्मा, तसेच काधेय, दक्षवेध, शेका, श्रीमान योगी, समिधा आणि स्वामी ह्या कादंबऱ्या रणजित देसाई म्हणजे रणजित रामचंद्र देसाई यांनी लिहिलेल्या मिळतील. त्यावरती सुद्धा भरपूर वेळा आपल्याला टी-ई-टीच्या प्रश्न दिसतील. आता कोणता पुरस्कार त्यांना भेटला? 1963 साली स्वामी कादंबरीसाठी त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार, हरिनारायण आपटे पुरस्कार हे 2 पुरस्कार त्यांना मिळाले आहे. 1964 साली साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना भेटलाय. त्यानंतर 1973 मध्ये त्यांना पद्मश्री भेटलाय आणि 1990 मध्ये महाराष्ट्र गौरव नावाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ही सर्व माहिती झाली रणजित देसाईंबद्दल. यावरती एक आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर दुसरे आहेत विश्वास पाटील. आता विश्वास पाटील यांचा जन्म कधी झाला? 28 नोव्हेंबर 1959 साली झालेला आहे. त्यांनी लेखन कशाचं केलं? तर पानिपत वरती आधारित 1988 साली पानिपतची तिसरी लढाईवरती आधारित त्यांनी लेखन केलेले आहे. पानिपतची लढाईचे लेखन यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते लेखन कुणी केलेलं आहे? 1988 मध्ये तर विश्वास पाटील यांनी केलेलं आहे. आता त्यानंतर तर त्यांना कोणता पुरस्कार प्राप्त झाला? तर 1989 साली नाथमाधव पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे आणि याआधी 2013 आणि 16 ला यावरती आपल्याला पाहायला मिळतील की त्यानंतर झाडाझडती 1992 साली साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता. नंतर 1989 प्रियदर्शिनी राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा या पुस्तकाला प्राप्त झालेला होता. त्यानंतर महानायकसाठी त्यांना गडकरी पुरस्कार प्राप्त झालेला होता. त्यानंतर संभाजी पंगेरासाठी 1990 विकी पाटील अवॉर्ड सुद्धा मिळाला होता. आणि त्यानंतर त्यांना एक अवॉर्ड मिळाला होता चंद्रमुखी यासाठी 1992 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार हा मिळाला. त्यानंतर पुढचे पाहू शकता शंकर पाटील. आता शंकर पाटील यांचे पूर्ण नाव आहे शंकर बाबाजी पाटील. आता यांचा जन्म 8 ऑगस्ट 1926 रोजी पट्टण कडोली कोल्हापूर येथे 1985 सालच्या नांदेड येथे भरलेल्या हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. या आय-ए-पी या वर्षी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण की याआधी सुद्धा प्रश्न मिळाले. त्यांचा 1995 सालच्या नांदेड इथं मराठी संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते शंकर पाटील अध्यक्ष त्या ठिकाणी होते. आता त्यांनी कोणकोणते साहित्य लिहिले? कोणते साहित्य आणि कोणकोणत्या कादंबऱ्या? तर साहित्य आहे कथा कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आभाळ, तारफुला, ऊन, हुश खरेदी, फुल्याची चावडी, खेळ खंडोबा, जुगलबंदी, दीड, पाऊल वाटा, वळीव यासारखे साहित्य लिहिले. नंतर कोणकोणत्या पटकात आलेल्या? तर एक गाव 12 वानगडी, अनगवळं, पिंजरा, असा नवरा नको गो बाई या ठिकाणी हे सर्व साहित्य व कादंबऱ्या त्यांनी आहेत. यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर महत्वाचे चौथे लेखक आहे शिवाजी सावंत. त्यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 रोजी आजरा कोल्हापूर या ठिकाणी झाला. त्यांचे साहित्य कोणते? तर छावा 1979 छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती कादंबरी केली. त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे 1980 ला पुरस्कार भेटला. मृत्युंजय पुस्तकाचा आपल्याला प्रश्न आता एमपी करून ठेवा. 1967 साली महारथी कर्णाच्या जीवनावरील कादंबरी त्यांनी ही होती. नंतर 1994 साली मूर्तिदेवी पुरस्कार
युगंधरसाठी 2000 मध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावरची एक कादंबरी त्यांनी लिहिली आहे. 1983 मध्ये बडोदे मराठी संमेलनाचे अध्यक्ष होते. बडोदेमध्ये मराठी साहित्य संमेलनाचं जे पद भेटलं होतं, ते अध्यक्षपद होतं 1983चं. तर ते शिवाजी सावंत यांना होतं. त्यानंतर 2000 साली महाराष्ट्र सरकारचा जीवन गौरव पुरस्कार होता महाराष्ट्र सरकारचा. महाराष्ट्र सरकारचा जीवन गौरव पुरस्कार हा त्यांना मिळालेला होता. त्यानंतर ही झाली महत्त्वाची 4 लेखक आपण त्यांची माहिती पाहिलेली. त्यानंतर आपण पाहणार आहोत वाक्याचे प्रकार, जे की सारखे-सारखे आपल्याला पेपरला पाहायला मिळतात आणि ते वाक्याचे प्रकार ओळखायचे कसे, कोणकोणते प्रकार आहेत, त्या वाक्याच्या प्रकारामध्ये आपण जास्त करून कोणता प्रश्न विचारला जातो, ते आपण पाहणार आहोत. त्या वाक्याचे प्रकारमध्ये बाकीचे आपण त्या रेकॉर्डेड लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. आता जे काय पुढचे आहेत, ते पुढचे प्रकार आपण पाहणार. संकेतार्थी वाक्य. भरपूर वेळा विचारला जातो, संकेतार्थी वाक्य म्हणजे काय? तर वाक्यातील क्रियापदाचा संकेतचा अर्थ निघतो म्हणजे असे केले जाते, तसे केले जाते. काय होतं आपल्याला समजतं. आता मी अभ्यास केला तरच काय होईल? मी पास होईल. मी अभ्यास नाही केला तर मी काय होईल? नापास. म्हणजे एखादा संकेत त्यात आपली एखादी गोष्ट घडण्याची क्रिया म्हणजे ती एखादी अभ्यास केला तरच मी हुशार होईल. मी पाढे-पाठ केले तरच मी गणितात पास होईल. म्हणजे जे काही करण्याची क्रिया एखादा आपण अलर्ट किंवा एखादं संबोधन म्हणजे सांगितली जाते गोष्ट ती घडू शकते. की किंवा एखाद्या गोष्टीचा अंदाज बांधला जातो. त्याला आपण म्हणतो संकेतार्थी वाक्य. यावरती भरपूर वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर आहे स्वार्थी वाक्य. तर स्वार्थी वाक्य म्हणजे काय? क्रियापदाचा केवळ काळाचा बोध होतो. क्रियापद बाकी काही दाखवत नाही. भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे का वर्तमान काळ आहे. क्रियापद काळाचा बोध करतो आणि क्रियापदाचा केवळ स्वतःचा अर्थ तेवढा समजतो. त्याला काय म्हणायचं? स्वार्थी. मी खात्रीने पास होईल. म्हणजे काय होणार? मी माझ्याबद्दल सांगितलंय, की मी अभ्यास केला म्हणून मी 100% शुअरिटी देतोय तुम्हाला. मी काय होईल? खात्रीने पास होईल. तर त्यात काय होईल? होईल हा काय झाला आपला भविष्यकाळ झाला आणि त्यात आपला स्वार्थ लपलेला आहे. त्याला आपण म्हणतो स्वार्थी वाक्य. त्यानंतर आहे आज्ञार्थी वाक्य. आता आज्ञार्थी वाक्यात काय करणे? आज्ञा करतो. एखाद्याला मागणे किंवा एखाद्याला आशीर्वाद देणे, एखाद्याची प्रार्थना असेल, विनंती असेल किंवा उपदेश करणं असेल, त्याला आपण म्हणतो आज्ञार्थी वाक्य किंवा आपला आशीर्वाद असावा. म्हणजे त्यात आशीर्वाद येईल किंवा एखाद्याला आज्ञा करायची असू, एखाद्याला विनंती करू, एखादी उपदेश देऊ, ते सर्व आपल्याला आज्ञार्थी वाक्य पाहायला मिळेल. त्यानंतर आहे विद्यार्थी वाक्य. आता विद्यार्थी वाक्य म्हणजे काय? तर विद्यार्थी वाक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, की क्रियापदाचा विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता आणि इच्छा या चा बोध होतो त्याला विद्यार्थी. म्हणजे एखादं कर्तव्य आपण पार पाडतोय, शक्यता असते, कधी आपली इच्छा असते. त्याचा बोध जर आला तर हे 100 वाक्य काय असणार आहे विद्यार्थी. समजा मुलांनी आई-वडिलांची आज्ञा पाळावी. मुलांनी शिक्षकांचे ऐकावे. हे काय झाली आपल्या सर्वांची इच्छा झाली. मुलांचं कर्तव्य झालं, की आपल्या आई-वडिलांचा आपण सांभाळ केला पाहिजे किंवा आज्ञा पाळली पाहिजे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कशात येतात? विद्यार्थी वाक्यात येतात आणि खूप खूप वेळा यावरती आलेले आहेत. ते हे रिपीटेड होतात, की काही टॉपिक असे की दरवर्षी ते आपल्या टीचरला विचारले जातात. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे आपल्याला शब्दसिद्धी, सिद्ध व साधित शब्द. आता शब्दसिद्धी म्हणजे काय आणि सिद्ध साधित शब्द म्हणजे काय? या संदर्भात आपल्याला पाहायचे आहे. आता पहिला आहे सिद्ध. सिद्ध म्हणजे तत्सम. तो आहे तत्सम शब्द आपल्याला आहे. तद्भव शब्द हे आपल्याला पाहायला मिळतात. कोणता शब्द आहे? तत्सम आणि तद्भव. आता तत्सम आणि तद्भव याचा अभ्यास कसा करायचा? संस्कृतमधून मराठीच्या तसेच्या तसे आलेले शब्द. म्हणजे संस्कृत भाषेत जे शब्द आहे, ते आपण डिट्टो त्याचा कोणताच अर्थ बदलला नाही, काही स्पेलिंग जे काही अक्षर आहे ती बदललं गेलं आणि डायरेक्ट मराठीमध्ये आला. संस्कृतमधून कुठं आला? मराठीमध्ये आला. त्याला आपण म्हणतो तत्सम शब्द. आपल्याला हिंदी ग्रामरला, मराठी ग्रामरला तत्सम, तसभवती एक प्रश्न 100% पाहायला मिळतो. आता कोणकोणते शब्द आलेले आहेत? तर तुम्ही पाहू शकता विद्यालय.
हा शब्द जसा तसा संस्कृतमधनं काय झालेला आहे, आपल्याला मराठीत पाहायला मिळतो. जसं की राजा, त्यानंतर असं विद्वान. म्हणजे हे काय शब्द आहे, हे संस्कृत भाषेतून डायरेक्टली आपण त्यात कोणताही बदल केलेला नाही. त्याचं मूळ रूपात आणले का त्याला? नाही. तसेच्या तसे. जसे तिकडं शब्द वापरले जातात, तसेच शब्द आपण इकडे घेतले. त्याला आपण म्हणतो तत्सम. त्यानंतर महत्त्वाचा पॉइंट आहे, की तद्भव शब्द. हा तद्भव शब्द म्हणजे काय? तर संस्कृतमधून मराठीत येताना मूळ रूपात झालेला बदल. म्हणजे संस्कृतमध्ये एखाद्या गोष्टीचा शब्द आहे, पण त्यातला जर मराठीत आणायचं काय करायचं? मूळ रूप बदलते. काय बदलते त्याचे? मूळ रूप ज्यावेळेस बदलते त्याला आपण म्हणतो तद्भव शब्द. जसं की आपण तो हात हा शब्द संस्कृत भाषेतून मराठीत घेताना काय केलेलं आहे त्याच्यात ठराविक बदल केलेला आहे. त्यामुळे आपण त्याला म्हणतो तद्भव शब्द. आणि हे जे लेक्चर आहे यातलेच आपल्याला बरेच 2025 साठी पाहायला मिळतील. त्यानंतर आहे देशी. आता देशी शब्द म्हणजे काय? तर मूळ मराठी असलेले शब्द म्हणजे ऑलरेडी कसे असणार ते मराठी भाषेतच आहे आणि त्यात कोणताच बदल केलेला नाही. नंबर, चिमणी, लुगडं, पीठ अशा प्रकारचे की जे की ऑलरेडी कसे आहेत मराठी त्यात कोणताच बदल केलेला नाही. अशाला म्हणायचं आपण देशी शब्द. त्यानंतर आहे परभाषिक. आता परभाषिक म्हणजे काय? तर परभाषिक म्हणजेच आपल्याला इतर भाषांमधून मराठीत आलेले शब्द जसं की इंग्रजीमधून असेल, इतर कोणतीही भाषा असेल, त्यातून आपण कशात कन्व्हर्ट केलंय त्याला? मराठीमध्ये. त्या शब्द आले त्याला आपण म्हणतो परभाषिक शब्द. आता कोणकोणते? अत्तर झालं, नजराणा झाले, असे वेगवेगळे शब्द आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या भाषेतून आपण मराठीमध्ये वापर करतो. त्यांना आपण परभाषिक शब्द असे त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉइंट आहे साधित. आता साधित म्हणजे काय? त्या साधी आपल्याला काही सिद्ध आपण पाहिलं. सिद्धमध्ये कोण आलं तत्सम, तसबं, देशी आणि परभाषिक. आता पाहतोय आपण साधित. साधित म्हणजे काय? पहिला प्रकार आहे उपसर्ग घटित. मूळ शब्दाच्या पूर्वी दुसरा शब्द लागून जो शब्द तयार होतो त्याला उपसर्ग घटित शब्द असं म्हणतात. म्हणजे एखादी शब्द आहे आणि त्याच्या आधी एखादा शब्द लागतो, त्याला आपण म्हणायचा उपसर्ग घटित. जसं का न्याय. न्यायच्या पुढे काय जोडलाय? ओ. मग काय तयार झाला तो? अन्याय. चूकच्या पुढे काय जोडलाय? बिन. म्हणजे तो शब्द झालाय बिन चूक. म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत एकमेकांना शब्दाच्या आधी शब्द जोडला जातो त्याला म्हणतो उपसर्ग ही शब्द. हा सुद्धा प्रश्न भरपूर वेळा पेपरला आलेला आहे. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे प्रत्यय घटित. प्रत्यय लागून बनलेला शब्दाला काय म्हणायचं? प्रत्यय घटित. मग आता प्रत्यय कधी लागतो? तेल. नंतर काय लागलाय? पट. म्हणजे हे जे काय आहे प्रत्यय लागणार आहे. जसं की रसिक. नंतर काय आलंय? स्वार्थी. म्हणजे हे प्रत्यय लागून आलेले शब्द आहे. त्या प्रत्ययांमुळे आपल्याला कळतं की तो कसा आहे? प्रत्यय घटित. आधी लागला तर त्याला म्हणतो आपण उपसर्ग घटित. त्यानंतर आहे महत्त्वाचा टॉपिक सामासिक शब्द. आता सामासिक शब्द म्हणजे काय? 2 शब्दांचा परस्पर संबंध दर्शवणारे प्रत्यय किंवा लोप होणारा एखादा जोड शब्द त्याला म्हणतो आपण सामासिक शब्द. आता पंचवटी, पंच आणि वटी दोन्ही शब्द एकत्र केल्यानंतर भाजी, भाकरी. तर माता, पिता म्हणजे हे शब्द काय झाले? 2 शब्द एकत्र येणे, जोड होणे, एकमेकांचा जोड शब्द तयार होणे त्याला म्हणतो सामासिक. आता सामासिक शब्दाचे लिंग ओळखताना एक खूप महत्त्वाचा प्रश्न टी-ई-टीला आला होता. सामासिक शब्दाचे लिंग कसे ओळख समजा आता शब्द दिलाय आपण भाजी, भाकरी. काय घेतलेला आहे? भाजी, भाकरी. आता ती भाजी, भाकरी होईल का रे? नाही. तर याचा सामासिक शब्दाचा लिंग ओळखताना एक नियम असतो आणि त्या नियमावरती आता या शब्दांची फोड करायची आपल्याला. काय करायची? फोड करायची. पहिला शब्द तयार काय होईल रे? भाजी. त्यानंतर काय तयार होणार आहे दुसरा शब्द? भाकरी. तर पहिला शब्द कधी सामासिक शब्द असेल तर विचारात घ्यायचा नाही. मग पहिला शब्द भाजी कट केला. मग दुसरं काय आहे? भाकरी. मग काय होईल रे? ती भाकरी. काय तयार होईल त्या ठिकाणी? ती भाकरी. म्हणजेच आपलं उत्तर येईल स्त्रीलिंग. काय उत्तर येईल? स्त्रीलिंग. सामासिक शब्दाचा लिंग ओळखताना शब्दांचे किती भाग करायचे? 2. पहिला शब्द विचारात घ्यायचा नाही. दुसऱ्या शब्दावरून त्या सामासिक शब्दाचे लिंग. खूप खूप आय-एम-पी हा लिंगासाठी नियम लागू पडतो.
त्यानंतर पुढं आहे अभ्यस्त शब्द. आता अभ्यस्त शब्द म्हणजे काय? काही अक्षरांची पुनरावृत्ती म्हणजे रिपीट होणं. काय होणार ते? रिपीट. जसं गार-गार, लाल-लाल, छान-छान, वाह-वाह. म्हणजे ह्या शब्द काय होणार? डबल-डबल आपल्याला पाहायला मिळतील आणि हे डबल-डबल पाहायला मिळतील आणि त्यालाच आपण काय म्हणतो? अभ्यस्त शब्द. आता अभ्यस्त शब्दामध्ये अजून कोणकोणते बदल होतात? किंवा जे शब्द आपण 2-2 वेळा पाहतो. छान-छान, वाह-वाह जे काय पाहिलं ते शब्द काय होतात? रिपीट होतात. त्याला आपण काय म्हणायचं? अभ्यस्त शब्द. यावरती भरपूर वेळा परीक्षेला प्रश्न आलेला आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे प्रयोग. आता प्रयोग काय आहे? प्रयोगाचे प्रकार आपल्याला पाहायचा आहे. आता प्रयोग म्हणजे काय? सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रयोगावरती आपल्याला प्रश्न विचारलाच जातो. प्रयोग म्हणजे काय? तर कर्ता आणि कर्म, क्रियापद यांचा परस्पर संबंध. कोणाचा? कर्ता, कर्म आणि क्रियापद. ह्या तिघांचा ज्यावेळेस एकमेकांशी संबंध येतो, त्यावेळेस जो तयार होतो त्याला काय म्हणायचं? प्रयोग असे म्हणतात. आता तिघांचा संबंध काय एकत्र येतो आणि काय-काय बदल त्यात आपल्याला पाहायला मिळतात. तर आता आहे कर्त्यानुसार क्रियापद बदलते. पहिला जो कर्तरी आहे तो काय होतो? कर्त्यानुसार काय बदलतं? क्रियापद बदलतं. नंतर दुसरा आहे सकर्मक आणि अकर्मक. आता कर्त्यानुसार क्रियापद बदल कर्ता म्हणजे काय? मेन गोष्ट. जो काय काम करतो ती गोष्ट काय असणार आहे आपली? कर्ता असतो. बाकीचं उरलेलं वाक्य बाकीचं ज्याच्यावर क्रिया घडते तो काय असणार आहे? कर्म असते. काय असते? कर्म आणि जो मुख्य क्रिया करतो तो कोण असतो? कर्ता. मग कर्तरी प्रयोगात एक लक्ष ठेवायचं आहे. याआधी सुद्धा आपण सर्व लेक्चर आपण व्हिडिओ बॅचमध्ये टाकले. त्यामध्ये तो कन्सेप्ट सुद्धा क्लिअर आहे. तर ह्या मॅरेथॉन बॅचमध्ये 100% आपल्याला अशाच प्रकारचा पेपर आणि या संदर्भात प्रश्न पाहायला मिळतील. कर्त्यानुसार कर्म बदलते. आता सकर्मक म्हणजे काय? वाक्यात कर्म बदलतं. कोण बदलतं? कर्म बदललं की त्याला म्हणायचं सकर्मक कर्तरी. कर्म ज्या ठिकाणी नसते त्याला म्हणायचं सकर्मक कर्तरी प्रयोग. हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्यानंतर दुसरा आहे कर्मणी प्रयोग. आता कर्मणी प्रयोग म्हणजे काय? कर्मानुसार क्रियापद बदलतं. काय होतं त्या ठिकाणी? कर्मानुसार क्रियापद बदलतं. जर कर्म बदलला तर क्रियापद पण बदलणार. कर्म बदललं नाही तर क्रियापद बदलत नाही. पण या ठिकाणी कर्त्यानुसार तो जेवण करतो. आता तो जेवण करतो. आता या ठिकाणी कर्ताच बदलला. तो कर्ता आहे. तो काय होईल रे? ती केलं. मग ती काय करते रे? ती जेवण करते. करतो राहील का त्या ठिकाणी? नाही. म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलतं त्याला कर्तरी आणि कर्मानुसार बदललं तर त्याला काय म्हणायचं? कर्मणी प्रयोग. त्यानंतर महत्त्वाचा भरपूर वेळा याच्यावरती 3 ते 4 वेळा आत्तापर्यंत आलेला आहे परीक्षेला. तर भावे प्रयोग. आता भावे प्रयोग म्हणजे काय? कर्ता व कर्म दोन्हीनुसार क्रियापद बदलत नाही. मग आता दोन्ही सुद्धा नुसार आपल्याला जे बदलत नाही त्याला म्हणतात सकर्मक किंवा अकर्मक भावे प्रयोग. कुणीत काही बदल आपल्याला दिसणार नाही. त्यानंतर पुढचं आहे म्हणजे कर्ता आणि कर्मबद्दल त्याचा काहीच क्रियापदाला काहीच फरक पडत नाही. त्यानंतर आहे भावे कर्तरी. आता भावे कर्तरी प्रयोग म्हणजे काय? क्रियेचा भाव किंवा अर्थ हाच. वाक्यातील कर्ता असल्यामुळे यास काय म्हणतात? भावे कर्तरी प्रयोग. म्हणजे काय असणार क्रियेचा भाव किंवा एखादं आपण उदाहरण घेऊया आणि दुसरी गोष्ट आहे वाक्याला कर्ता नसतो. त्या वाक्याला कर्ता नसतो. ते त्यात आपण प्रॉपर कर्ता सांगू शकत नाही आणि एखादी क्रिया आहे आणि त्याच वाक्यातील कर्ता असल्यामुळे क्रियेचा भाव आपल्याला समजतो. समजा सहलीला जाताना सहलीला जाताना पात्र जवळ उजाळले. हा प्रश्न सुद्धा हे वाक्य आहे पेपरला कात्र जवळ उजाळले. आता सहलीला जाण्याची काय रे ही क्रियेचा भाव आहे आणि त्याजवळ काय झालं रात्र जवळ गेल्यानंतर काय होतं उजाडले म्हणजे त्या ठिकाणी उजेड झाला किंवा दिवस झाला म्हणजे हे जे वाक्य आहे ते कसं म्हणतो आपण भावे कर्तरी प्रयोग ते क्रियेचा भाव आणि त्याचं हे असणार आहे त्यालाच काय म्हणायचं त्या वाक्यात दुसरी गोष्ट काय वाक्याला करता नसतो हा प्रयोग कोणता झालेला आहे आपल्या या ठिकाणी भावे कर्तरी प्रयोग त्यानंतर महत्वाचा पॉइंट आहे एक संधी. आता संधीच्या आधी एक छोटासा आपण दुसरा टॉपिक पाहणार आहोत. तर जो की भरपूर वेळा प्रश्न आपल्याला या वर्षी 100% पाहायला मिळू शकतो. 700 गण. काय?
वृत्ताचे आता वृत्ताचे गण कसे ओळखायचे? वृत्ताचे गण कोणकोणते असतात ते आपल्याला पाहायला येते. आता वृत्ताचे गण याआधी सुद्धा भरपूर वेळा पेपरला विचारलेले आहेत. तर ते भरपूर आहेत. त्याच्यानुसार आपल्याला पाहिलं. पहिला आहे इंद्र-वजा. काय पहिला? इंद्र-वजा. आता इंद्र-वजा जो आहे तो कसा ओळखायचा? तर इंद्र-वजा ओळखताना आपल्याला त्याचा गण माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे? गण. हा जो काय आहे वृत्ताचं नाव आहे आणि गण आपल्याला त्यात पाहायला मिळेल. तोचा गण आहे त, त, ज, अ, ब. 100% आपल्याला यावर्षी पेपर 1 किंवा पेपर 2 साठी वजा गण कोणता आहे? त, त, ज, ग, ग. त्यानंतर आहे दुसरा आहे उपेंद्र वजा. दुसरा आहे उपेंद्र. आता उपेंद्र वजामध्ये काय पाहायला मिळेल? तर उपेंद्र वजा पाहताना ज, त, ज, अ, म्हणजे सगळा सेम आहे. इंद्र वजा, उपेंद्र वजा सगळा सेम. फक्त सुरुवात जी काय आहे, त, ने होते आणि इकडे काय होते? ज, त ने सुरुवात होत असते. याला म्हणतो आपण उपेंद्र वजा. म्हणजे यातले कोणताही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आहे भुजंग प्रयात. काय आहे? भुजंग प्रयात. आता भुजंग प्रयात कसं काय ओळखायचा? तर भुजंग प्रयात ओळखताना आपल्याला त्याला काही वेळा असतो. किती असतो? अ, य, य. चारही वेळा काय असतो? य असतो. त्या ठिकाणी चारही वेळा य येतो त्याला आपण म्हणतो भुजंग प्रयात. यावेळेस सुद्धा याला प्रश्न आलेला आहे. तो आपल्याला नीट सविस्तरपणे अभ्यासायचा आहे, की 4 वेळा आला म्हणजे आपण त्याला म्हणतो भुजंग प्रयात. त्यानंतर भरपूर असे प्रश्न आहेत, की शार्दूल विक्रीडित असेल, हरणी असेल, पृथ्वी असेल, मंदाकिनी असेल, यातला कोणताही त्यातला एक महत्वाचा एक आहे शार्दूल क्रीडित. आता शार्दूल विक्रीडित ओळखण्यासाठी आपल्याला जो पाहायला मिळतो तो असतो म, च, ज, च, त, ग. हा सुद्धा याआधी पेपरला विचारलेला आहे. म, स, ज, च, त, त्याला आहे शार्दूल विक्रीडित. तर शार्दूल विक्रीडित नंतर भरपूर असे त्याचे प्रकार आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आता कोणकोणते आहेत? भुजंगप्रयात आपण पाहिलं. त्यानंतर मालिनी. मालिनी जे आहे ते मालिनीचे सुद्धा गण आपल्याला पाहायला मिळते. तर मालिनी जे आहे न, न, म, य, य. न, न, म, य, य. हे मालिनीचे गण. त्यानंतर आहे मंदाक्रांत. मंदाक्रांतामध्ये कोणतं येतं? मंदाक्रांत सर्वांना माहीत असेल म्हणजे आपला एक अभ्यास करताना इतका प्रॉपर करायचं, की आपल्याला या लेक्चर नंतर कोणतंच लेक्चर पाहायची गरज पडली नाही पाहिजे. यातनंच आपल्याला भरपूर प्रश्न आपल्याला पाहायला मिळते. आता मंदक्रांतामध्ये काय आहे? म, प, न, त, न, क, क. आता हे जे काय आहे ते आपल्याला सर्व पाहायला मिळते. आता त्यानंतर पुढचा टॉपिक आहे आपला संधी. आता संधी म्हणजे काय? तर साधणे किंवा जोडणे याला काय म्हणायचं? संधी. साधणे किंवा जोडणे याला काय म्हणतो आपण? संधी. आता संधीचे सुद्धा आपल्याला प्रकार पाहायचे आहेत. आता कोणकोणते संधीचे प्रकार आहेत ते आपण सर्वात प्रथम पाहूया. आता जे काही पहिले आहेत स्वर संधी. आहेत स्वर संधी, नंतर असते व्यंजन संधी, त्याच्यानंतर असते विसर्ग संधी. म्हणजे आता स्वर संधी ओळखायची कशी? आता एकमेकांसमोर येणारे वर्ण स्वराने जोडलेले असतात. म्हणजे एकमेकांपुढे जे वर्ण येतात ते कशाने जोडलेले असतात? दोन्ही स्वराने जोडलेले असतात. म्हणजे शब्दाची जर फोड केली तर काय येतं आपल्याला? स्वर अधिक काय येतो दोन्हीकडं? स्वर. मग त्या शब्दाची फोड करताना त्याचा काय पाहायचा असतो आपल्याला? उच्चार पाहायचा. काय पाहायचा? उच्चार पाहायचा आणि तो उच्चार पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते, की आपण काय केलेलं आहे. मग आता त्यावेळेस आपण जो उच्चार पाहतो किंवा जो शब्द पाहतो त्याचा उच्चार करताना आपण नीट करायचा आहे. उच्चार केल्यानंतर आपल्याला स्वर आणि स्वर आहे का नाही किंवा वेगळं काय आहे ते सुद्धा आपल्याला कळतं. कोणताही शब्द असो त्याची फोड सुद्धा करता येणं गरजेचं आहे. प्रत्येक टॉपिक आपण हा आपल्या सक्सेस डिजिटल या ॲपवरती टाकलेला आहे. हा ॲप तुम्हाला Play Storeवरती
सहजरित्या मिळू शकतो. प्ले स्टोअरवरती या ॲपवरती डाउनलोड करून आपला कोर्स जॉइन केल्यानंतर एकदम डिटेल्समध्ये प्रत्येक टॉपिकची सुद्धा या मॅरेथॉनची सुद्धा लिंक पुन्हा मिळणार आहे. ते त्यासाठी आपण लवकरात लवकर जाऊन जॉइन करून घ्यायचे. आता स्वरसंधी म्हणजे दोन्ही स्वरांनी जोडलेले त्याला म्हणतात स्वरसंधी म्हणजे पोट ज्यावेळेस केली. त्यानंतर आहे व्यंजन संधी. आता व्यंजन संधीमध्ये काय येतं 2 वर्ण व्यंजन पहिला व्यंजन किंवा दुसरा स्वर. मग एक लक्षात घ्या 2 असणार आहे. ज्यावेळेस शब्दाची फोड करतो व्यंजन प्लस स्वर काय असणार आहे व्यंजन प्लस स्वर किंवा व्यंजन प्लस व्यंजन. त्याला आपण काय म्हणायचं व्यंजन जी शब्दाची फोड केली त्याचा उच्चार पाहायचा व्यंजन प्लस स्वर येतो का दोन्ही ठिकाणी व्यंजन त्याला आपण काय म्हणतो व्यंजन संधी आणि नंतर शेवटचा आहे विसर्ग संधी. आता विसर्ग संधीत माहिती काय पहिला वर्ण दुसरा वर्ण व्यंजन किंवा विसर्ग किंवा स्वर. आता समजा दुर्जन आता त्या ठिकाणी विसर्ग येतो आणि नंतर दुर्जन तर अशी जी काय फोड केलेली आहे आपण त्या फोडमध्ये काय केलेलं आहे आपल्याला विसर्ग आला म्हणजे काय आला विसर्ग दुःख ते दुःख हा याच्यात काय आला विसर्ग आला म्हणजे असे जे शब्द आहेत त्याला आपण म्हणतो विसर्ग संधी. म्हणजे हे संधीचे 3 प्रकार आपण लेक्चरमध्ये आलेले आहेत. त्यानंतर एक महत्त्वाचे व्यक्ती आहेत नागनाथ कोत्तापल्ले. आता यांनी कोणकोणते पुरस्कार जिंकलेले आहे किंवा कोणकोणती साहित्य कृती केलेली यावरती भरपूर वेळा सुद्धा प्रश्न आहे ते डिटेल्समध्ये आपण पाहूया. त्यानंतर त्यांचा जन्म आहे 29 मार्च 1948 मुखेड, नांदेड या ठिकाणी झालेला आहे. आता त्यांनी कोणत्या समितीचे अध्यक्ष होते तर मराठी धोरण ठरविण्याच्या शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष ते होते. त्यांचं नाव काय होतं नागनाथ कोत्तापल्ले. काय नाव होतं नागनाथ कोत्तापल्ले. मराठी धोरण ठरवण्यासाठी समिती जी राखली गेली होती त्याचे अध्यक्ष ते ठिकाणी होते. त्यानंतर अजून कोणतं होतं 86वी अखिल भारतीय साहित्य संमेलन ते होते. त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. 86 अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर त्यांचं नाव आहे नागनाथ कोत्तापल्ले आणि याच्या आधी सुद्धा तुम्हाला कितीतरी वेळा यावरती प्रश्न विचारलेले दिसू शकतात. त्यानंतर आहे कादंबरी कथासंग्रह. आता कादंबरी कथासंग्रहमध्ये काय आलंय कृपृ तसेच इतर कथा, कवीची गोष्ट, गांधारीचे डोळे, देवाचे डोळे, पराभव, मध्यरात्री, राजधानी, सावित्रीचा निर्णय, संदर्भ यासारखी कादंबरी यांनी नागनाथ कोत्तापल्ले यांनी लिहिलेली आहे. यातली भरपूर गांधारीचे डोळे याआधी सुद्धा पेपरला आलेलं आहे की गांधारीचे डोळे कोणी लिहिलेले आहेत तर त्यांचं नाव आहे नागनाथ कोत्तापल्ले. आता यांना कोणकोणते पुरस्कार भेटले यांनी एवढ्या कादंबऱ्या लिहिल्या तर त्यांना मिळालेले पुरस्कार कोणते होते? तर पुणे मराठी ग्रंथालयाचे साहित्य सम्राट न. केळकर केळकर साहित्य पुरस्कार यांना महाराष्ट्र शासनाने हा पुरस्कार त्यांना होता. बाबा यांनी लिहिलेले प्रसिद्ध ग्रंथ कोणकोणते होते? आता महाराष्ट्र शासनाने पुरस्कार दिला म्हणजे यांची सगळ्यात प्रसिद्ध ग्रंथ जो होता मुडूस 1976 साली यावरती सुद्धा टीईटीला प्रश्न आलेला आहे. त्यानंतर दुसरा आहे संदर्भ तो लिहिला 1984 साली हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर लिहिले गांधारीचे डोळे मगाशी सांगितलं यावरती सुद्धा टीईटीचा प्रश्न आलेला तो 1985 साली त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर आहे ग्रामीण साहित्य. ग्रामीण साहित्य लिहिले 1986 साली आणि 5वा आहे उद्याच्या सुंदर दिवसासाठी 2002 साली. हे 5 चांगले ग्रंथ जे की आपल्याला भरपूर वेळा पेपरला विचारले ते त्यांनी लिहिलेले आहेत. पहिला आहे मुळूस, संदर्भ, गांधारीचे डोळे, ग्रामीण साहित्य, उद्याच्या सुंदर दिवसासाठी. ते हे जे काही ग्रंथ लिहिले आपल्याला पाहायला मिळतील यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर एक महत्वाचा टॉपिक आहे विरामचिन्ह तसंच समास. आता विरामचिन्हेमध्ये सुद्धा आपण एक डिटेल्स पुढे गेलं की ते पाहणारच आहोत. तसं त्याआधी एक टॉपिक पाहूया समास. आता समास म्हणजे काय हे ओळखता येणं गरजेचं आहे. आता समास ओळखताना कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे एकदम शॉर्ट ट्रिक्स ओळखायचं कसं. आता समास म्हणजे काय संस्कृत धातूपासून शब्द तयार झालाय आणि याचा अर्थ म्हणजे काय होतो एकत्र येणे काय होणार एकत्र करणे. समास म्हणजे लक्षात ठेवायचं एक जसा आपला समाज असतो आपण समाजात सगळं एकटा राहतो का रे नाही समाजात आपण एकूण लोक सर्व लोक राहत असतो
आणि त्या लोक राहताना आपल्याला येणाऱ्या ज्या काही अडचणी असतात त्या आपण सॉल्व्ह करत असतो. तसेच समाज म्हणजे एकत्र करणे. ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काय अडचण असेल, कोणता टॉपिक पाहिजे असेल, तर तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये सुद्धा रिप्लाय करू शकता. तर आता संस्कृत धातूपासून जो शब्द आला, एकत्र करणे जो आहे समासाचा प्रकार आपल्याला आहे. आता समासाचे 4 प्रकार आहेत. पहिला आहे अव्ययी भाव समास. आता अव्ययी भावामध्ये काय, पहिले पद महत्वाचे असते. त्या वाक्यात पहिलं पद महत्वाचं, त्याला उत्तर आपण काय लिहायचं, अव्ययी भाव समास. आता अव्ययी भाव समास ओळखताना काय लक्षात ठेवायचं, पहिलं पद. नंतर तत्पुरुषमध्ये काय असतं, दुसरं पद असतं. काय असतं, दुसरं. एकदम शॉर्ट ट्रिकने आपण लक्षात राहील अशा नोट्स काढलेल्या आहेत. एकदम डिटेल्समध्ये आपण पाहणार आहोत. तर तत्पुरुष म्हणजे काय, दुसरं. नंतर द्वंद्व नावातच आहे. दोन्ही पद महत्वाचे. द्वंद्व समास म्हणजे काय, दोन्ही पद आपल्याला त्या वाक्यातील महत्वाचे असते. आणि बहुव्रीही म्हणजे काय, दोन्ही पदे महत्वाचे नसून तिसऱ्याच याचा बोध होतो. दोन्ही पद गरजेची का नाही, त्याचा काहीच बोध नाही. तिसऱ्याच पदाचा काय होतो, आपल्याला बोध होताना दिसतो. आपण त्याला बहुव्रीही समास असे म्हणतो. हे सुद्धा समास आपल्याला खूप महत्वाचे. यानंतर महत्वाचा टॉपिक आहे विरामचिन्ह. प्रत्येक वर्षी त्यावरती आपल्याला प्रश्न विचारलाच जातो. प्रत्येक वर्षी. असा कोणतंच वर्ष नाही की विरामचिन्हावरती प्रश्न आलेला नाही. समजा आपण एक पी-वाय-क्यूचं उदाहरण घेऊ. जयंताने मध्येच विचारले, विचारले, कोण ते होते? प्रश्न. आता या वाक्यात एकूण विरामचिन्हे किती आलेत? आता पहिला आलाय स्वल्पविराम 1, झालंय एकेरी अवतरण 2 आणि तिसरं आलंय प्रश्नचिन्ह. आता विरामचिन्ह मोजताना आता एकेरी अवतरण चिन्ह इकडं आणि इकडं, म्हणजे इकडं चालू झालं, इकडं काय झालंय, ते बंद झालंय. मग त्याला 2 मोजायचे का? नाही. ते काय असतं, एकच. जरी दुहेरी अवतरण चिन्ह इकडून चालू झालं, इकडं क्लोज झालं, तरी त्याला काय मोजायचं? 1 मोजायचं. यात चूक करायची नाही. 2 ठिकाणी जरी दिलेले असेल, तर त्या ठिकाणी आपण जे आहे त्यात आपल्याला एकाच ठिकाणी मोजायचं असतं. 2-2 वेळा हे पण काउंट करायचं नाही. अवतरण चिन्ह काय किती वेळा मोजायचं असतं. हे आता विरामचिन्हामध्ये कोणकोणते विरामचिन्ह असतात, कधी-कधी त्याचा वापर करायचा, हे सर्व आपण आहोत. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. दरवर्षी आपल्याला याच्यावरती प्रश्न पाहायला मिळतात. आता यात अभ्यास करताना आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, की विरामचिन्हामध्ये पहिला स्वल्पविराम. पहिला आहे स्वल्प. आता स्वल्पविराम पाहताना स्वल्पविरामचं चिन्ह ओळखायचं कोणतं? कोणतं स्वल्पविरामचं चिन्ह? तर अशा प्रकारचं जे आपण त्याला कॉमा सुद्धा म्हणतो, की स्वल्पविराम. आता स्वल्पविरामाचा वापर काय? एकाच जातीचे शब्द लागोपाठ आले. जसं आंबा, चिकू, एखादी फळांची नाव आली, सफरचंद. एकदम चिकू, आंबा, सफरचंद एकदम आले, तर त्याला काय आपण एकाच जातीचे लागोपाठ शब्द आले, म्हणजे त्या ठिकाणी काय वापरणार आपण? स्वल्पविराम. किंवा मुलांची नावं, मुलींची नावं सलग आली, त्या ठिकाणी आपण कशाचा वापर करतो? स्वल्पविराम या चिन्हाचा वापर करत असतो. त्यानंतर आहे अवतरण चिन्ह. आता अवतरण चिन्हात सुद्धा 2 प्रकार पडतात. एक असतं एकेरी अवतरण चिन्ह असतं, दुहेरी अवतरण चिन्ह. ह्या अवतरण चिन्हाचा वापर कधी करायचा? तर एकेरी अवतरण चिन्ह वापरायचे कधी? आता एकेरी अवतरण चिन्ह वापरायचे कधी? तर सर्वात एखाद्या विशिष्ट शब्दसमूह वेगळेपणा दाखवायचा असेल. काय दाखवायचं असेल आपल्याला? विशिष्ट समूह प्लस त्याचं काय दाखवायचं असेल? वेगळेपणा. काय दाखवायचा असेल? वेगळेपणा दाखवायचा असेल, तर त्याला आपण अवतरण वापरतो. पण कोणतं वापरतो? एकेरी अवतरण वापरतो. त्यानंतर आहे दुहेरी अवतरण चिन्ह. आता हे दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरतो? तर बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द जसेच्या तसे दाखवणार. म्हणजे कोणी एखादं वाक्य काय म्हणलं असेल, ते मला जसंच्या तसं सांगायचं. मी उद्या शाळेत येणार नाही. रमेश म्हणाला, तो उद्या शाळेत येणार नाही. म्हणजे ज्याच्यात त्याच्या तोंडचं वाक्य काय व्हायचंय, मला जशाचं तसं दुसऱ्याच्या तोंड किंवा बोलणाऱ्याच्या तोंडचे, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जशास तसे दाखवले, त्याला काय वापरायचं? दुहेरी अवतरण चिन्ह. त्यानंतर आहे उद्गारवाचक चिन्ह. आता उद्गारवाचक म्हणजे काय? अचानकपणे आलेले शब्द किंवा आपली भावना
किंवा मनातला उत्कट भाव अचानकपणे ज्या ठिकाणी त्याला उद्गारवाचक चिन्ह असे. त्यानंतर आहे अर्धविराम. तर अर्धविरामचा वापर कधी करायचा? कशासाठी त्याचा वापर होतो? तर अर्धविराम म्हणजे काय? मोठी वाक्य वाचताना काय करतो आपण? स्वल्पविरामप्रमाणे किंचित जास्त थांबावे लागले तर काय करतो? अर्धविरामचा आपण करत असतो. त्यानंतर असतं चिन्ह. तर प्रश्नचिन्ह म्हणजे काय? तर वाक्याच्या शेवटी देतो. कारण की आपल्याला कशाची अपेक्षा असते? उत्तराची अपेक्षा असते. नंतर अर्धविराम. अर्धविराम कशासाठी असतो? 2 छोटी वाक्य जोडण्यासाठी म्हणजे उभयनकी. हा झाला आपला अर्धविराम म्हणजे उभयनवी वाक्य. गड आला पण सिंह गेला. म्हणजे ही जी वाक्य आहे ती जोडण्यासाठी अर्धविरामचा वापर केला जातो. त्यानंतर आहे संयोग चिन्ह. संयोग चिन्ह कसं ओळखायचं? तर बारके आडवी रेष एखाद्या शेवटी वळ लिहितोय. आता इथं मला जागा नाही पुढली. आता तो शब्द वेगळेपणा लिहायचा असेल, तर मी पन्नाला गेलो. इथं वेगळे लिहिलं. पन्ना राहिलं तर आडवी रेष मारून पुढच्या ओळीला पन्ना शब्द लिहायचा असेल, तर हा संयोग चिन्हाचा वापर करत असतो. त्यानंतर आहे महत्वाचं अपसारण चिन्ह. कोणतं? अपसारण चिन्ह म्हणजे एखादं वाक्य आपल्याला पूर्ण बोलायचंच नसेल, पूर्ण आडवा डॅश, संयोग चिन्ह छोटा असतं, अपसारण मोठा असतं. अपसारण ज्यावेळेस आपल्याला एखादं वाक्यच बोलायचं नसेल, जसं की महाराज तुमचा राजवाडा जळून डॉट डॉट. जे आता राजा म्हणून तुमचा राजवाडा जळाला डायरेक्ट आपण एखाद्या गोष्टीचा उल्लेख करू शकत नाही. पण छोट्या-छोट्या गोष्टींचा वापर करून आपण जी गोष्ट असणार किंवा दाखवणार आहे, त्यावेळेस काय म्हणतो अपसारण हा डॅश वापरतो. महाराज तुमचा राजवाडा डॉट डॉट म्हणजे पुढचे शब्द मला बोलायचे नाही. ही अशी गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी विरामचिन्ह पाहायला. त्यानंतर महत्त्वाचा टॉपिक आहे शब्दांच्या जाती. आता शब्दांच्या जातीमध्ये काय ओळखायचं? तर शब्दांच्या जाती एकूण किती आहेत? तर शब्दांच्या एकूण जाती आहेत. आता कोणकोणत्या शब्दांच्या 8 जाती आहेत ते आपल्याला अभ्यासायचे. त्यांचा प्रकार कोणता? यावरती सुद्धा याआधी प्रश्न आलेला आहे. आता शब्दांच्या जाती ओळखताना सर्व प्रकारे आपल्याला आठीच्या आठी त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि त्याचा अभ्यास करताना विकारी कोणते, अविकारी कोणते, सव्यय कोणते, अव्यय कोणते हे पाहायला मिळते. आता पहिलं शब्दांच्या जातीमध्ये 2 प्रकार पडतात. पहिला असतो विकारी, दुसरा असतो अविकारी. म्हणजे त्यालाच आपण हे नाव दिलेलं आहे हे ओळखता आलं पाहिजे. विकारीलाच आपण सव्यय म्हणतो. काय म्हणतो आपण? सव्यय. काय म्हणतो? विकारी म्हणजे सव्यय आणि अविकारी म्हणजे अव्यय. काय म्हणायचं? अविकारी म्हणजे आता सव्ययमध्ये कोण येतं? नाम, त्यावरती टी प्रश्न आलेला आहे. सर्वनाम. नाम म्हणजे काय रे? एखाद्या गोष्टीचे नाव ज्यातून त्याची काय होते? ओळख होते. गोष्टीचे नाव, वस्तूचे नाव. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. तो, ती, ते, आम्ही. त्यानंतर असतं विशेषण. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आणि शेवट असतो क्रियापद. क्रियाबद्दल माहिती दर्शवणारा शब्द किंवा वाक्याच्या शेवटी येणारा शब्द. त्यानंतर अविकारी अव्ययमध्ये काय येतं? तर पहिले येतं क्रियाविशेष. काय येणार आहे? क्रिया विशेषण अव्यय. क्रियाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्दाला क्रिया विशेषण असे म्हणतात. त्यानंतर शब्दयोगी अव्यय. आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? शब्दाला शब्द जोडून येणे किंवा शब्द जोडणे. वर, खाली, झाडाखाली, झाडामागे म्हणजे शब्दाला शब्द ज्यावेळेस जोडून येतो त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. त्यानंतर आहे उभयनवी अव्यय. आता उभयनवी अव्यय म्हणजे काय? 2 छोटी वाक्य किंवा 2 शब्द जोडण्यासाठी वापरले जाणारे व, परंतु किंवा म्हणजे हे जे काय आहे ते उभयनवी अव्यय म्हणून ओळखले जाते. आणि शेवटचं आहे केवळ प्रयोगी अव्यय. केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय रे? मनातील भावना अचानकपणे आलेले शब्द. म्हणजे आता यात एक लक्षात घ्यायचं आहे, की आपल्याला सगळ्यात प्रथम महत्त्वाची जी गोष्ट आहे, शब्दांची एकूण जाती किती आहेत? 8. पहिली आहे विकारी, दुसरी अविकारी. त्या अविकारीला काय म्हणतो? सव्यय. अविकारीला काय म्हणतो आपण? अव्यय. विकारीमध्ये येतं नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि अव्ययमध्ये काय येतं? क्रिया, विशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयनामी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय. म्हणजे असे वेगवेगळे प्रकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. यावरती एक प्रश्न आपल्याला पाहायला मिळू शकतो. याआधी सुद्धा पेपरला प्रश्न आहे. करून आपल्याला
संपूर्ण या मॅरेथॉनचा पुरेपूर 30 पैकी 30 मार्क मला नक्कीच फायदा होणार. त्यानंतर पत्राचे प्रकार. यावरती सुद्धा भरपूर वेळा टी-ई-टीला प्रश्न आलेला आहे. या सुद्धा टॉपिकला आपण आहे. पत्राचे प्रकार. पत्र कोणकोणत्या प्रकारचे असते? कशा प्रकारचे पत्र आपल्याला दिले जाते? तर तक्रार पत्र असतं, मागणी पत्र असतं, कौटुंबिक पत्र असतं किंवा व्यावसायिक पत्र. आता त्यातले महत्त्वाचे 2 प्रकार आहे. औपचारिक आणि अनौपचारिक पत्र. आता औपचारिक पत्र कोणासाठी लिहायचं, अनौपचारिक पत्र कोणासाठी लिहायचं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. हे औपचारिक जे पत्र असतं ते असतं निमंत्रण देण्यासाठी. कशासाठी असतं? निमंत्रण. एखाद्याला आपण कार्यक्रमाला बोलवतो, त्याला निमंत्रण देण्यासाठी ते पत्र असतं किंवा एखाद्याचा आभार मानायचा असेल, त्यासाठी औपचारिक पत्र लिहितो. तसेच चौकशी करायची असेल, चौकशीसाठी सुद्धा आपण औपचारिक पत्र लिहीत असतो. त्यानंतर एखादी तक्रार करायची असेल, मागणी करायची असेल किंवा विनंती करायची असेल, हे सर्व पत्र कशात येतात? औपचारिक मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कोण निमंत्रण, आभार असेल, चौकशी, तक्रार, मागणी आणि विनंती. तर अनौपचारिक पत्र म्हणजे काय? तर अनौपचारिक पत्र ही कशात पाहायला मिळतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आता सगळ्यात पहिले औपचारिक पत्र समजून घेऊया. त्यात कोणकोणते येतात? आवेदन पत्र म्हणजे काय? मागणी पत्र म्हणजे काय? हे सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी तर आहे. त्यानंतर चौकशीचं पत्र असेल, अभिनंदन पत्र असेल, निमंत्रण पत्र असेल सगळे. मग आता ती गोष्ट कोणतं पत्र कशासाठी लिहिलं जातं हे सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. आता सगळ्यात प्रथम पाहू आपण आवेदन पत्र. काय आहे भाऊ? आवेदन पत्र. आता आवेदन पत्र कशासाठी लिहितात? कोण सांगतंय? आवेदन पत्र कशासाठी लिहितात? तर आवेदन पत्र जे आहे ते नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी. कशासाठी लिहितो आपण? नोकरीसाठी अर्ज करायला आवेदन पत्र आपण लिहीत असतो. त्यानंतर आहे मागणी पत्र. आता मागणी पत्र लिहिताना काय करणार आहे रे? मागणी पत्र ज्यावेळेस आपण लिहितो, ते कशासाठी असतं? एखाद्या साहित्यांची किंवा वस्तूंची काय करत असतो आपण? मागणी करत असतो. साहित्य किंवा वस्तूंची मागणी किंवा एखाद्या गरजू वस्तूची आपण काय करत असतो? मागणी करत असतो. त्यानंतर असतं तक्रार पत्र. काय त्यानंतर तक्रार पत्र. एखाद्या गोष्टीचा त्रासाबद्दल सांगितले. एखाद्या गोष्टीचा आपल्याला त्रास होत असेल, त्या गोष्टी आपण महानगरपालिका, नगरपालिका तहसीलला सांगायचं. त्यानंतर विनंती अर्ज. तर विनंती अर्ज कशासाठी लिहायचा असतो? तर होणारा त्रास कमी होण्यासाठी, एखादा त्रास आपल्याला सार्वजनिक ठिकाणी असेल, तो त्रास कमी करण्यासाठी आपण विनंती पत्र लिहीत असतो. त्यानंतर असतं चौकशी पत्र. आता चौकशी पत्रकासाठी एखादी गोष्टीची विचारपूस करतो. काय एखादी गोष्टीची विचारपूस करणे. अभिनंदन पत्र म्हणजे काय रे? शुभेच्छा किंवा कौतुक करणारे पत्र. निमंत्रण पत्र म्हणजे काय? एखाद्या कार्यक्रमाला एखादा मान्यवर असेल, उपस्थित राहण्यासाठी केलेली त्यांना विनंती. त्याला काय आपण म्हणतो? निमंत्रण पत्र असे म्हणत त्यानंतर पुढला टॉपिक एक आपण याआधी एक महत्त्वाचा टॉपिक आहे, तो एक पाहूया विभक्ती. आता विभक्ती प्रत्यय. विभक्ती प्रत्ययाचा प्रश्न सुद्धा भरपूर वेळा आपल्याला पेपरला विचारला आहे. आता विभक्ती म्हणजे काय? तर विभक्तीचे प्रत्यय असतात. कोणकोणते प्रत्यय असतात? सर्वांना तर माहीत असेल पहिले असते प्रथमा, तर असते द्वितीया, तृतीया, तसेच चतुर्थी. म्हणजे असे हे जे काय असणार आहेत, तर 8 प्रकार आपल्याला पाहायला येतील. दुसरा आहे द्वितीया, तिसरा आहे तृतीया, त्यानंतर आहे चतुर्थ, त्यानंतर पंचमी, त्यानंतर आहे षष्टी, त्यानंतर आहे सप्तमी, शेवट आहे समोर. काय? समोर. आपण त्याला वरती लिहू. तर प्रथमामध्ये प्रत्यय नसतो. प्रथमामध्ये प्रत्यय नसतो. तो प्रथमामध्ये कोण असतो? कर्ता असतो. कोण असतो? कर्ता. बाकी प्रत्यय लागत नाही. आता द्वितीयमध्ये काय प्रत्यय लागतो? स, ला, ते. काय प्रत्यय लागतो? स, ला किंवा ते. अनेक वचनात काय प्रत्यय लागतो? स, ला, ना, ते. कोणता प्रत्यय लागतो अनेक वचनात? स, ला,
आ, ते हे प्रत्यय लागत असतात. त्याला आपण कर्म असे म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? कर्म असे म्हणत असतो. त्यानंतर तृतीया. तर तृतीयामध्ये कोणता प्रत्यय लागतो? एकवचनात कोणता लागतो? अनेक वचनात कोणता लागतो? तर तृतीयामध्ये पाहताना ने, एशी हा प्रत्यय लागतो. ने, ए, ची हे एक वचनात लागणारे प्रत्यय. अनेक वचनात कोणते प्रत्यय लागतात? नि, ही, ईशी लागतो. नि, ही, 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 ही. तर त्याला आपण म्हणतो करण. काय म्हणतो त्याला आपण? करण किंवा साधन. यावरती सुद्धा पेपरला प्रश्न किंवा साधन या ठिकाणी आपल्याला म्हणतो. त्यानंतर चतुर्थी. आता चतुर्थी वापरायची. चतुर्थीला सुद्धा सेम प्रत्यय असतात. द्वितीय आणि चतुर्थ. स, ला, ते आणि स, ला, ना, ते. ते आणि स वेगळा, ला वेगळा, ना वेगळा आणि ला, ना, ते. त्याला आपण म्हणतो संप्रदान. पण संप्रदान. त्यानंतर येते पंचमी. आता पंचमी म्हणजे काय? ऊन, हून असे लागलेले प्रत्यय. ऊन. ते इथं सुद्धा सेम. त्याला आपण म्हणतो अपादान. काय म्हणतो त्याला? अपादान. त्यानंतर विभक्ती आहे षष्टी. षष्टीला काय प्रत्यय लागतो रे? चा, ची, चे. काय लागतो? चा, चे किंवा झा, झी, झे. अनेक वाचनात काय लागतो? चे, च्या, ची किंवा झे, ज्या, जी. हे प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतात आणि याला आपण म्हणतो संबंध. काय म्हणतो याला आपण? संबंध असे म्हणत असतो. सप्तमी लागतो आ, त. काय लागतो? आ, इत आणि लागतो एक वचनकीला सुद्धा सेम तोच प्रत्यय लागत असतो. त्याला आपण म्हणतो अधिकरण. आपण वापरतो जास्त अधिकरण असे म्हणतात. आता संबोधन म्हणजे काय? संबोधनला एकवचनात प्रत्यय नसतो आणि वचनात कोणता प्रत्यय असतो? नो. हा सुद्धा टीईटीला प्रश्न वापरलेला आहे. संबोधन हा एकवचनी प्रत्यय असतो का? नसतो. आणि एकवचनात कोणता प्रत्यय लागतो त्याला? नो हा प्रत्यय असतो. मॅरेथॉन बॅच आपण संपूर्ण व्हायचे यानंतर कोणताही व्हिडिओची आपल्याला गरज नाही. त्यानंतर मग सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे सामान्य रूप. आता सामान्य रूप म्हणजे काय? नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप करताना त्याला जी अक्षरे एक्स्ट्रा जोडली जाते त्याला काय म्हणतात? प्रत्यय. पण विभक्तीचा प्रत्यय लागण्यापूर्वी नामाचं जे मूळ स्वरूप असतं त्याला काय म्हणतात? सामान्य रूप. जसं शिक्षकांनी काय प्रत्यय जोडलाय रे? आत्ताच पाहिलं आपण वरती. प्रत्यय कोणकोणते? चला ते चला ते कोणत्या विभक्तीत येतात? तर काय जोडलं इथं? नी. इथं मग उत्तर काय येईल आपले? शिक्षका. नंतर मुलांना काय प्रत्यय जोडलाय? ना. तर काय होईल? मूळ शब्द काय आहे? ना. म्हणजे ज्याला जो प्रत्यय लागलाय तो प्रत्यय काढून टाकला की त्याला त्याचं काय भेटतं आपल्याला? सामान्य रूप मिळत असतं आणि त्या सामान्य रूपानुसार आपण त्याचं काय करायचं असतं? शब्दाची ओळख करायची असते. कोणकोणते प्रत्यय लागले ते प्रत्यय काढून टाकायचे आणि त्याला मूळ शब्द आपण त्या ठिकाणी घ्यायचा असतो. त्याला आपण सामान्य रूप असे म्हणत. त्यानंतर आहे वाक्याचे प्रकार. तर वाक्याचे प्रकार ओळखायचे कसे आणि कोणकोणते वाक्याचे प्रकार? आता वाक्याचे प्रकारमध्ये सगळ्यात प्रथम पाहतो आपण प्रश्नार्थी वाक्य. तर प्रश्नार्थी वाक्य ओळखायचं कसं? प्रश्नार्थी वाक्य एकदम सोप्या पद्धतीने ओळखू शकतो. तर त्यात आपल्याला दिलेला असतो प्रश्नचिन्ह. काय दिलेलं असतं? प्रश्नचिन्ह. वाक्याच्या शेवटी किंवा वाक्यात पुढे प्रश्नचिन्ह आलं तर काय असणार आहे आपलं? प्रश्नार्थी वाक्य. त्यानंतर असणार आहे उद्गारवाचक. शेवटी काय येणार आहे रे? किंवा वाक्यात उद्गारवाचक चिन्ह आणि शेवटी पूर्णविराम हा आपल्याला त्यालाच म्हणतो मनातील भावना. काय म्हणतो आपण? मनातील भावना किंवा अचानक येणारे शब्द. शब्द जे असतात ते उद्गारती वाक्यात आपण ते टाकतो. त्यानंतर असतं विद्यार्थी वाक्य. आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय? साधं विधान. शेवटी काय येतो रे विधानार्थी वाक्यात? पूर्णविराम येतो. काय येतो? पूर्ण आणि साधं एकदम विधान त्या ठिकाणी बोललं गेलेलं असतं. त्यात काही जास्त बदल केलेला नाही. शेवटी पूर्णविराम आलेला असतो विधाने वाक्य. त्यानंतर असतं नकारार्थी वाक्य आणि होकारार्थी वाक्य. याच्यावरती भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे. आता नकारार्थी वाक्य म्हणजे काय? त्याला दुसरा जो शब्द आहे त्याला म्हणतो अकरणरूपी वाक्य. हे सगळ्यांना वाटतं नकारार्थी न अकरणरूपी म्हणजे हे काय वेगळा प्रकार नाही. नकारार्थीलाच काय म्हणतो?
अकरणरूपी आणि होकारार्थीला काय म्हणतो? करणरूपी वाक्य. काय म्हणतो आपण? करणरूपी वाक्य. अकरणरूपी आणि अकरणरूपी म्हणजे यातली फरक आपल्याला त्या ठिकाणी कळायला पाहिजे. नकारार्थी म्हणजे अकरण म्हणजे नकार दर्शवलेला आहे. काय झालंय? नकार दर्शवलेला आहे. नाही, नसेल अशा प्रकारच्या शब्दांचा वापर त्या ठिकाणी केलेला असतो. आणि होकारार्थी म्हणजे काय रे? करणरूपी वाक्य म्हणजे तिथं काय असणार आहे? होकार दर्शवलेला आहे. काय दर्शवलेलं आहे? होकार म्हणजे त्या शब्दांचा वापर या ठिकाणी केलेला नाही. समजा आता तुम्हाला जर होकारार्थीचं नकारार्थी करायला लावलं, त्या ठिकाणी तुम्ही कशाप्रकारे शोधताल रे? आता त्या ठिकाणी आपण शोधताना काय करायचं? तर उदाहरण घेऊया. नेहमी खरे बोलावे. काय करायचे? नेहमी खरे बोलावे. आता हे वाक्य कसं आहे रे? होकारार्थी म्हणजेच काय? करणरूपी. त्याचं अकरणरूपी करायचं आहे म्हणजे नकारार्थी करायचं म्हणजे काय रे? कसं बनवता येईल? नेहमी खरे बोलायचे वाक्य जर अकरणरूपी करायचं असेल, नकारार्थी करायचं असेल तर काय? कधीही खोटे बोलू की खोटे बोलू नये. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न भरपूर वेळा पाहायला मिळतात. आता वाक्याचे रूपांतर कशात केलंय? वाक्याचा अर्थ बदलायचा नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? वाक्याचा अर्थ नाही बदलायचा. फक्त काय बदलायचे त्याचे जी रचना आहे, ती रचना बदलायची असते. आता प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्य जगी सर्व सुखी असणारा कोण? आता शेवटी प्रश्नचिन्ह आलंय म्हणजे काय तो रे? प्रश्नचिन्ह. आणि त्याचं विधानार्थी वाक्य बनवायचे काय? जगात सर्व सुखी असा कोणी नाही. म्हणजे त्याचा अर्थ बदललाय का? नाही. वाक्य रचना तीच, पण वाक्याचे विधान बदलले आहे का? नाही. वाक्याचा अर्थ तोच राहिला. फक्त विधान जे आहे त्याचं स्ट्रक्चर तो साचा आहे. त्यात शब्द जे आहेत ते आपण बदललेले आहेत. आता उद्गारार्थीचं विधानार्थी केवढी उंच इमारत ही? उद्गारार्थी ती इमारत खूप उंच आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टीचा बदल आहे. होकारार्थीचं नकारार्थी करायचं म्हणजे माधव भित्रा नाही. तर भित्रा नाही म्हणजे कसा आहे रे तो? नकारार्थी तर होकारार्थी माधव शूर आहे. कसा आहे तो? शूर आहे. म्हणजे दोन्हीचा अर्थ काय असतो? एकच. अर्थात बदल करायचा नाही. शब्दात बदल करायचा असतो. म्हणजे एकवचन, अनेक वचनावर सुद्धा भरपूर वेळा प्रश्न एकवचन आणि अनेक वचनवरती एक म्हणजे एकाच गोष्टीचा बोध होतो. काय होतो? एकाच गोष्टीचा बोध होतो आणि अनेक वचनात म्हणजे काय होणार आहे रे? अनेक 2 पेक्षा जास्त गोष्टीचा बोध होणे त्याला आपण अनेक वचन. भरपूर वेळा समजा एकदा एकदा प्रश्न विचारला होता पिसू. पिसूचा अनेक वचन काय? तर पिसूचा अनेक वचन काय होईल? पिसवा. काय होईल? पिसवा. हा सुद्धा टी-ई-टीला आलेला प्रश्न आहे. म्हणजे हे छोट्या-छोट्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता वाक्याच्या प्रकारमध्ये अजून भरपूर काही पॉइंट आपल्याला पाहायला मिळतील, की केवल वाक्य. आता हे केवल वाक्य ओळखायचं कसं? केवल वाक्य ओळखताना आपण एक शॉर्ट ट्रिक सांगू, की एकच कर्ता आणि एकच क्रियापद. काय? एकच कर्ता आणि एकच क्रियापद आहे. बाकीचं सगळं उरलेलं वाक्य काय असतं? एकच वाक्यात एकच क्रियापद आणि एकच क्रियापद असतं. आणि इतर वाक्य म्हणजे केवल वाक्य म्हणतो. संयुक्त वाक्य म्हणजे काय रे? दोन्हीही मुख्य शब्द असतात. काय असतात? संयुक्त वाक्य म्हणजे काय असतात? की मुख्य शब्द किंवा दोन्ही मुख्य वाक्य आपल्याला पाहायला मिळतात. आता ते ओळखायचे कसे? आणि, व, शिवाय, अथवा, की, पण, परंतु, म्हणून, सबब म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत त्या संयुक्त वाक्यात आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर आहे मिश्र वाक्य. आता मिश्र वाक्य ओळखायचं कसं? मिश्र वाक्य ओळखताना आपल्याला लक्षात येईल, की एक मुख्य वाक्य असतं आणि एक गौण असतं. ते त्या संदर्भात असतं. त्याला व्हॅल्यू असते, पण कसं असतं? गौण असतं. म्हणजे की, म्हणजे, म्हणून, कारण, कारण की, यास्तव, जर तर, म्हणजे की हे जे जर तरचे असे वाक्य एकमेकांशी संबंध असेल तर ते कसे असतात? मिश्र वाक्य. मुख्य असेल तर संयुक्त वाक्य बाकीचे असतात केवळ म्हणजे एकच कर्ता आणि एकच क्रियापद. हे यावरती भरपूर वेळा टीईटीला आपल्याला प्रश्न पाहायला मिळतील आणि आधी खूप वेळा प्रश्न त्या ठिकाणी आलेले. त्यानंतर क्रियापद. आता क्रियापद आणि क्रियापदाचे प्रकार भरपूर वेळा विचारलेले आहेत. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पुरणारा क्रियावाचक
शब्द क्रियापद म्हणजे काय? तर क्रिया दाखवणारा शब्द. त्याचा अर्थ काय होतो? क्रिया दाखवणारा शब्द. आता क्रियापदाचे 2 मुख्य प्रकार होतात. सकर्मक आणि हे 2 मुख्य प्रकार आहेत. तर क्रियापदाचे 2 मुख्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. सकर्मक आणि कर्मक. आता सकर्मक म्हणजे काय आणि अकर्मक म्हणजे काय? वाक्यातील कर्म शोधायला लागते. म्हणजे क्रियापदाला प्रश्न. कोणने प्रश्न विचारायचा? काय मिळतो? कर्म मिळतो. कोणने प्रश्न विचारल्यावर काय होतो? कर्म. मी रस्त्यात पडलो. वाक्यात कर्म नाही म्हणून ते कसं झालं? अकर्मक. वाक्यात कर्म असतं तर कसं झालं असतं? सकर्मक. एकदम सोपं आहे. वाक्यात ज्यावेळेस कर्म असेल, त्यावेळेस काय म्हणायचं? सकर्मक. नसेल तर अकर्मक. आरोही लाडू खाते. कर्म काय आला रे? पुन्हा क्रिया होतीये. कर्ता म्हणजे आरोही. म्हणजे क्रिया करणारा. कर्म म्हणजे काय? ज्याच्यावरती क्रिया घडते ते. पुन्हा क्रिया घडते रे लाडू म्हणजे काय झालं ते? सकर्मक क्रियापद. आज भाऊबीज आहे. वाक्यात कर्म नाही म्हणून काय झाला तो? अकर्मक झालेला आहे. सुनील उद्या जाईल. वाक्यात कर्म आहे का? नाही. म्हणून काय वाक्य झालं? अकर्मक. म्हणजे छोट्या-छोट्या उदाहरणातून आपल्याला काही-काही गोष्टी शिकायच्या आणि यावरतीच आपल्याला टी-ई-टीचा पॅटर्न त्यानंतर पुढे पाहू शकता सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार. सुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आय-एम-पी टॉपिक त्याला म्हणू शकता. तर नामाऐवजी वापरला जाणारा शब्द किती असणार आहे? 9. सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पाहायला मिळतील. किती प्रकार पाहायला मिळतील? 6 आणि एकूण संख्या विचारली तर 9 असते. पहिला आहे पुरुषवाचक सर्व. तर पुरुषवाचक सर्वनाममध्ये काय? तर प्रथम, या तृतीया. हे 3 प्रकार त्या पुरुषवाचकमध्ये पडतात. आता पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? प्रथम पुरुषवाचक कुणाला म्हणतात? बोलणारा स्वतःचा उल्लेख. आता मी लेक्चर घेतोय. मी स्वतः बोलतोय म्हणजे काय झाला मी प्रथम पुरुष. द्वितीय म्हणजे ज्याच्याशी बोलायचे आहे त्याचा उल्लेख करता. आता तुम्ही लाईव्ह लेक्चर अटेंड करताय. तुम्ही काय करताय? हे लेक्चर ट्राय करताय. म्हणजे मी तुमच्याबद्दल बोलतोय. तुमचा उल्लेख या ठिकाणी करतो. म्हणजे तुम्ही काय झाले? द्वितीया पुरुष सर्वनाम. तृतीया म्हणजे काय? ज्याच्याविषयी बोलायचं आहे त्याचा उल्लेख करताना वापरतो. म्हणजे तिसरेच म्हणजे तुमच्याबद्दल नाही, माझ्याबद्दल नाही आणि तिसऱ्याच बद्दल आपण जे बोलतो त्याला आपण तृतीय वाचक सर्वनाम. म्हणजे हे 3 पुरुषवाचक सर्वनाम आहे. त्यानंतर दर्शक सर्वनाम. आता दर्शक सर्वनाम म्हणजे काय? जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरले जाते. एखादी जवळची किंवा लांबची गोष्ट आपण ज्यावेळेस दाखवतो त्याला काय म्हणायचं? दर्शक सर्वनाम. आता संबंधी सर्वनाम म्हणजे काय? समजा वाक्यापुढे दर्शक संबंधार्थी वापरला. तो. जो तळे राखील. तो तळे राखील. तो पाणी चाखील. म्हणजे काय आहे, जो तळे राखणार त्यालाच पाणी प्यायला भेटणार. जो आणि तो तळ्याचा पाण्याशी संबंध आलाय म्हणजे याला काय म्हणायचं? संबंधी सर्वनाम. त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. त्यानंतर प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय? शेवटी प्रश्नचिन्ह असतं. शेवटी काय असतं? प्रश्नचिन्ह असतं. कोण, काय नाही प्रश्न ही सर्वनामे आली, की ते निश्चितपणे सांगता येतात का आपल्याला? नाही. पण त्यात प्रश्नचिन्ह दिसलं तर काय? त्यानंतर असतात निश्चित आणि अनिश्चित सर्वनाम. म्हणजे कोण, काय नाही प्रश्न विचारले असतात. कोणत्या नामाबद्दल आली हे सांगता येत नाही. कोणत्या नावाबद्दल आली ते सांगता येत आपल्याला नाही. कुणाबद्दल बोललोय काही समजत नाही. म्हणजे त्याला म्हणतो अनिश्चित सर्वनाम. त्यानंतर आहे आत्मवाचक सर्वनाम. या सर्वनामात स्वतःचा असा बोध होतो. कशाचा बोध होतो? स्वतःचा आपल्याला बोध होत असतो. त्यानंतर अजून एक सार्वनामिक विशेषण. त्यानंतर पाहूया विशेषणाच्या प्रकारमध्ये टॉपिक आल्यानंतर हे आहेत पहिले सर्वनामाचे प्रकार. हे सर्व सर्वनाम प्रकार आपल्याला परीक्षेला पाहायला मिळू शकतात. आपण पूर्णपणे डिटेल्समध्ये प्रत्येक टॉपिकचा अभ्यास करत चाललेलो आहे. त्यानंतर आहे विशेषण. आता विशेषण म्हणजे काय? आता विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द काय? विशेषण. नामाची बद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा काय असतो? विशेषण असतो. गुणविशेषण नामाचा गुणविशेषण म्हणजे काय? म्हणजे नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण दर्शवतो. मोठी मुले, आंबट चिंच, शुभ्र ससा, ऐश्वर्या सुंदर दिसते. म्हणजे ती कशी रे सुंदर. म्हणजे तिचा काय दाखवला जातो? गुण दिसला जातो. त्या ठिकाणी आपण त्याला काय म्हणू शकतो? गुणविशेषण असं आहे. त्यानंतर आहे संख्या विशेषण. संख्या विशेषण म्हणजे नामांची संख्या दाखवली तर ते संख्याविषयक शब्द या ठिकाणी वापरले
सार्वनामिक विशेषण, सर्वनामाचा विशेष माहिती आहे. तत्तो, पक्षी. ते काय झालं? सार्वनामिक त्या ठिकाणी माहिती सांगितली. सर्व मुली. काय झालं रे? सर्व म्हणजे सगळ्यांना संख्या विशेषण. खूप लोक. काय झालं? संख्या विशेषण. काळा कुत्रा म्हणजे काळा काय त्याचा गुण, तो झाला गुण विशेषण. दुनी भाऊ. हे काय झालं? दोन्ही म्हटल्यावरती संख्या विशेषण. हे विशेषणाचे प्रकार आहेत. तसेच अशाच मॅरेथॉन पाहण्यासाठी आपण पूर्ण डिटेल्समध्ये बनायचं. सक्सेस डिजिटल हा प्ले स्टोअरमधनं ॲप डाउनलोड करायचं. ॲप डाउनलोड केल्यानंतर ई-टी, सी-टी-टी म्हणून बॅचेस आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. ई-टी बॅच जॉइन करायची. जेणेकरून आपल्याला सर्व मॅरेथॉन किंवा टेस्ट सीरीज ज्या आहेत, त्या टेस्ट सीरीज आपल्याला सोडवता येतील. त्यापुढे जे लेक्चर होईल ते आपण पुढील भागात पाहूया.